हाय मित्रमैत्रिणींनो, भाऊ बहिणींनो, आज 2 मिनटं तुमच्याशी बोला वाटते. जे 4 दिवसापूर्वी आपल्या भारतामध्ये विमान अपघात झाला, त्यामध्ये 200च्या वर लोक जळून खाक झाले. खरं तर विमानाचा प्रवास करावा अशी प्रत्येक सामान्य व्यक्तीची इच्छा असते. प्रत्येकाचं स्वप्न असतं की विमानाने एकदा तरी प्रवास करावा. पण हा प्रसंग पाहून मला नाही वाटत की कुणाचा असा इच्छा होईल की कधी विमानाने प्रवास करावा म्हणून. खरं तर ज्या हॉस्टेलवर मेडिकल हॉस्टेलवर ते विमान पडलं त्या लोकांना अंदाज पण नव्हता की असं काही घडेल. तेही सगळे जळून खाक झाले. विमानात बसलेले सगळे जळून खाक झाले. आपल्या भारताला एक खूप मोठं हे असं संकट येईल असं विमानात बसलेल्यांना पण वाटलं नाही आणि आपल्या सगळ्या लोकांनाही वाटलं नाही. तर त्यांच्या दुःखात आपण सामील होऊया आणि अशी वेळ दुश्मनावर पण येऊ नये अशी प्रार्थना करूया. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी आपण प्रार्थना करू आणि अशी वेळ कधीही कुणावर येऊ नये. खरं तर एकदाच मिळणारं आयुष्य प्रत्येकांना जगायचं असतं, पण ते असं मरण कुणाच्याच नशिबाला येऊ नये. मरण तरी प्रत्येकाला आहे, कधी ते चुकलेलं नाही, कुणाला चुकलेलं नाही. कधी कुणाचं ॲक्सिडेंट होईल, कधी कोण आजारी पडून मरेल, पण असं मरण कुणाच्याही पदरात नको. त्यांचं जे अक्षरशः प्रत्येकाची बॉडी ओळखण्यासाठी त्यांना DNA टेस्ट करावी लागली. ह्यासारखं दुर्दैव काहीच नाही. आणि त्यामध्ये कितीतरी आईवडील आपल्या मुलांना भेटे जात असतील किंवा किती कुटुंब फिरायला जात असतील, कोण स्थायिक व्हायला जात असतील, कोण स्वप्न घेऊन तिथं कामासाठी निघाले असेल. अशा एअर होस्टेस, ते पायलट, ते सगळ्यांचं ते फोटो पाहून अगोदरचे आणि जळल्यानंतरचे अक्षरशः डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही. मन खूप सुन्न झालं. म्हणजे खरं तर 2-3 दिवसापासून मी हा प्रयत्न करते व्हिडिओ टाकू का नको, पण आज मला तुमच्याबरोबर शेअर करावं वाटलं. आणि खरं म्हटलं तर आपण सगळ्यांनी जे माझे व्हिडिओ बघतायत त्यांनी आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यावी असं मला वाटतंय. आयुष्य एकदाच मिळणार आहे, पण ते असं दुःख कुणाच्या वाटेल नको, कुणाच्याच वाटेल नको, अगदी दुश्मनाच्याही. आपण 2 मिनटं भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया.